आता बातमी आहे सायबर फ्रॉड संदर्भातली। नवी मुंबईच्या खारघरमधील एका 80 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला सायबर चोरांनी 4,38,00,000चा गंडा घातलाय। नोव्हेंबर ते 9 जानेवारी दरम्यान पीडित व्यक्तीनं या चोरट्यांना ही रक्कम ट्रान्सफर केली। आर्थिक फेरफार केल्याच्या केसमध्ये तुमचं नाव आलंय। अटकेपासून बचाव करायचा असेल तर रिझर्व्ह बँकेच्या एका विशेष खात्यात तुमचे सगळे पैसे ट्रान्सफर करा। शहानिशा झाल्यावर तुमचे पैसे परत केले जातील असं हे चोरटे फोनवर सांगायचे। पीडित माणसाचा विश्वास बसावा म्हणून चोरटे एआयच्या मदतीने पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांचा आवाज काढून फोन करायचे। पीडित व्यक्तीच्या खात्यातून मोठमोठ्या रकमा ट्रान्सफर होत असल्याचं नागपूर सायबर क्राईम विभागानं त्याचं खातं गोठवलं। पीडित व्यक्तीनं नागपूर पोलिसांना संपर्क केल्यावर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलंय। तर या सायबर फ्रॉडचे अनेक प्रकार असतात, ते नेमके कोणते पाहूया। Amazon किंवा तत्सम वेबसाईटवरून तुम्हाला कॅशबॅक आलाय असं सांगून बँक खात्याची माहिती मिळवली जाते। तुमच्या नावानं ड्रग्सचं पार्सल पकडलंय, तुम्हाला डिजिटल अरेस्ट करत आहोत असं सांगतात। डिजिटल अरेस्ट केल्यानंतर सोडवण्यासाठी लाखो रुपये उकळतात। तुम्ही हॉटेल बुक केलं असेल तर क्रेडिट कार्डच्या माहितीची पडताळणी करायची आहे असं सांगून पैसे चोरतात। तुम्हाला चुकून पैसे ट्रान्सफर झालेत ते परत करा असं सांगून फसवतात। तुमच्या मुलाला लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अटक केली आहे, सोडवण्यासाठी पैसे पाठवा असं सांगतात। तुमचं नाव लकी ड्रॉ मध्ये निवडलं गेलंय, बँक खात्याची माहिती पाठवा, लगेच पैसे पाठवतो असं सांगतात। तर या सायबर फ्रॉडला बळी पडू नये यासाठी काय केलं पाहिजे तेही पाहूया। कुणीही फुकट पैसे देत नाही, त्यामुळे लकी ड्रॉ वगैरे गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नका। डिजिटल अरेस्ट असं कायद्यातच काही नाही, तो केवळ फसवणूक करण्याचा मार्ग आहे। पोलीस कधीही फोनवरून चौकशी करत नाहीत, त्यासाठी ते घरी येतात किंवा तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवतात। कुठलीच बँक फोनवरून केवायसी करत नाही, त्यामुळे तुमची आर्थिक माहिती कोणालाही फोनवरून सांगू नका। तुमच्या खात्यात कुणाला पैसे टाकायचे असतील तर त्यासाठी कधीच ओटीपी लागत नाही। मित्र नातेवाईकांच्या फोनवरून आर्थिक व्यवहार करणं टाळा। ऑफिसच्या कॉम्प्युटरवरून पैसे पाठवणं टाळा। विम्याचे पैसे ऑनलाईन भरताना वेबसाईट खरी आहे याची खात्री करून घ्या।